संतांबद्दल बोलताना संत तीन प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करतात तुकोबा आहे. पहिलं संत शरण, दुसरं संत चरण आणि तिसरं संत स्मरण. संत तुमच्याकडे येत असतील तर संत शरण, ते निघून गेले असतील तर संत चरण, आणि आता परत येतील न येतील मग आता घरी बसून संत स्मरण. आणि या तिन्ही गोष्टीला अत्यंत फळ आहे, अत्यंत फळ. मी असं म्हणेन, आता आम्हाला संत भेटलेत ना, लगेच संत शरण. चंचल चित्ताची ठेवूनिया ठाई, संताची पायी लीन व्हावी. संताच्या चरणी लीन व्हा, त्वरित शरण जा त्यांना. आता संत भेटले ना, संत शरण. काय देतात हो? एका वाक्यात सांगू, देव खुश झाल्यावर जे देऊ शकत नाही, संत नाराज झाल्यावर सुद्धा ते देऊ शकतात. विठ्ठला, मी नुसतंच भागवत नाही, हे भागवताचं म्हणणं आहे. ब्रह्मदेवाने कृष्णाची स्तुती केली दशमस्कंदात. जेव्हा कळलं की आपण भलत्याचीच गाई वासरं पळवली, हा साक्षात परमात्मा आहे, ब्रह्मदेव स्तुती करतात 10व्या स्कंदात. अहो भाग्यम, अहो भाग्यम नंद गोपव्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. ब्रह्मदेवाची स्तुती प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, हे परमात्म्या, ज्याप्रमाणे उदरात वाढणाऱ्या अर्भकाने, बाळाने जर आईला पोटात लाथ मारली तर आईला वाईट वाटत नाही, उलट आईला बरं वाटतं. पोराने जर लाथ मारली ना तर आईला बरं वाटतं, ऑल इज वेल म्हणते ती. राहू दे, बाकीच्यांनी फक्त ऐका. विठ्ठला, काय इडियट सांगतो विठ्ठला. पोटात जर बाळाने आईला लाथ मारली तर आईला वाईट वाटतं का? नाही, तिला त्याचा आनंदच होतो. ब्रह्मदेव म्हणाला, तसं मी ही जी तुमच्या बाबतीत कुरापत केली, याचं तुम्हाला वाईट वाटण्याऐवजी तुम्हाला आनंद वाटावा ही प्रार्थना आहे. तर 4 डोक्याचं आहे, त्याची प्रार्थना पण तेवढ्या डोक्याची ना. तो ब्रह्मदेव म्हणाला, देवा मी तुला शरण आलो. भगवान म्हणाले, बोल काय पाहिजे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, सगळं वैभव सोडून देवा, तू या सगळ्यांमध्ये छान होऊन राहतो, मला वृंदावनात एखादा दगडाचा जन्म दे. भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा दुसरं काहीही मागा, आता इथं दगड म्हणून पण जन्माला यायला चान्स नाही, नो वॅकन्सी, हाऊसफुल, जागाच नाहीये. ब्रह्मदेवाला परत पाठवलं देवाने. ऐका, दुसरं, कुबेराची 2 पोरं होती, नलकुबेर आणि मणिग्रीव. या दोघांनी अप्सरांसमवेत जलक्रीडा करत असताना नारदांचा उपमर्द केला. विवस्त्र होऊन क्रीडा करत होते. नारद चिडले आणि त्यांना शाप दिला, तुम्ही जडासारखे माणूस असून वागता, जा तुम्ही जड वृक्ष योनीला प्राप्त व्हाल. त्यांनी प्रार्थना केली, पाय धरले, म्हणे उशाप काहीतरी, मग उशाप दिला, तुम्ही जड वृक्ष व्हाल पण देवाच्या दारातले वृक्ष व्हाल. म्हणून नंद बाबाच्या दारात जे 2 जुनी झाडं होती, विमला अर्जुन, हे ते 2 कुबेराचे पोर आहेत. नारदानी शाप दिला, त्यांना झाड व्हावं लागलं, तो भाग बाजूला सारा. आता आपले दोन्ही मुद्दे पुन्हा तक्त्यावर आणा. ब्रह्मदेवावर भगवान कृष्ण प्रसन्न झाले, दगडाचा जन्म दिला नाही. नारदानी शाप दिला, देवाच्या दारातली 2 झाडं म्हणून जन्म मिळाला. विठ्ठला, संत भेटले की संत शरण. त्यांना नका सांगू आमचा 7-12 किती मोठा आहे ना, 8. माईक गेल्याचा बोल एखाद्यालाच वाजवता येतो. हा, बरोबर. ते टेकुडे नाही, ते टेक टुडे. असं टेकता आलं पाहिजे लगेच.
मला म्हणायचं काय आहे की संत भेटले की संत शरण लगेच. बरं आता कधीच भेटणार नाही ना, मग संत स्मरण. आता आम्हाला उमऱ्यात जन्म मिळाला ना, आता आपण एकच करायचं, रघुनाथ बाबांचं स्मरण करावं, आपलं कल्याण त्यांनीच होणार आहे. हे मी कल्याणहून येऊन सांगतोय तुम्हाला. विठ्ठला आता फक्त त्यांचं स्मरणच आपल्याला कल्याणापर्यंत घेऊन जाईल. पण संत इथून गेलेत असं कळालं तर मग संत चरण, त्यांच्या चरणाची माती कुठे दिसेल, त्यांच्या चरणाची धुळी जर मिळाली तर ती घ्यावी, तिला वंदन करावं, तिचा लाभ जीवनामध्ये करून घ्यावा. महाराज म्हणतात, ज्या संतांच्या सानिध्यानं कल्याण आहे, ज्यांच्या भेटीनं कल्याण आहे, ज्यांच्या दर्शनाने कल्याण आहे, ज्यांच्या आलिंगनाने कल्याण आहे, अहो हे तर जाऊ द्या, पण ते जिथून गेले त्यांच्या पायाची धूळ लागली ती जरी आपल्याला मिळाली तरी त्या धुळीचा देखील प्रसाद आहे, ती वाया जात नाही. मग काय होतं? संत चरण राजा लागता संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. या अभंगाकडे आपल्याला दोन प्रकाराने पाहता येईल. एक, हा सगळा अभंग एक पूर्ण प्रक्रिया आहे किंवा हा सगळा अभंग एका साधनेचा दूरगामी परिणाम आहे. विठ्ठला याला प्रक्रिया मानलं तरी चालेल, याला परिणाम मानला तरी चालेल. या अभंगाला प्रक्रिया म्हणून कसं पाहाल, ते असं पाहावं लागेल
की संत चरण रजाची सहज प्राप्ती झाली, त्याने वासनेचं बीज जळालं. मग रामनामाची आवड उत्पन्न झाली, त्याने घडोघडी सुख वाढायला लागलं. त्या भक्ती सुखाचा प्रत्यय कसा आला, कंठात प्रेम दाटलं, नयनातून नीर लोटायला लागलं, हृदयात रामरूप प्रगट झालं. महाराज म्हणतात असं हे गोमट साधन सुलभ असलं तरी सगळ्यांना प्राप्त होत नाही, त्याला पूर्व पुण्याची गरज आहे. विठ्ठला ही झाली प्रक्रिया. मग आता परिणाम कसा, परिणाम सोपं सांगतो. संत चरण रज लागता सहज हे स्थिर ठेवा आणि सगळा अभंग तिकडे कनेक्ट करत चला. विठ्ठला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज मग राम नामे आवडी उपजे. संत चरण रज लागता सहज मग सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता सहज मग कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे. संत चरण रज लागता सहज मग हृदयी प्रगटे रामरूप. संत चरण रज सहज लागतील पण यासाठी पूर्व पुण्य उपदिष्टे. विठ्ठला आपले कॉलम कंप्लीट झाले. आता कुठं पण स्लॅब टाकला तरी चालेल. मला म्हणायचं काय, तुकोबाराय म्हणतात की संत चरण रज सहजगत्या तुम्हाला प्राप्त झाले. याचे पुन्हा दोन भाव आहेत. एक, या शब्दाला अर्थदृष्टीने पहा किंवा या शब्दाला शब्ददृष्टीने पहा. अर्थदृष्टीने पाहिला तर रज सूक्ष्म आहे म्हणून लोक याचा अर्थ ज्ञानापर्यंत नेतात. संतांकडून मिळणारा विचार संत चरण रज आहे, तसं संत आचरणातून मिळणारं जे ज्ञान आहे, जो बोध आहे, ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं तर वासनेचं बीज जळतं. वासनेचे बीज या शब्दाचे भाषाशास्त्राच्या दृष्टीने पुन्हा दोन अर्थ होतात. वासनेचे बीज म्हणजे वासना हेच बीज आहे आणि वासनेचे बीज म्हणजे वासना ज्यातून जन्माला येणारे आणखी एक वेगळं कोणतं तरी बीज आहे. विठ्ठला वासना हेच बीज मानायचं का वासनेला जन्म देणार आणखी कोणतं तरी बीज आहे, त्याचा शोध घ्यायचा, हे तर आवश्यक आहे. महाराज म्हणाले संत चरण रज लागता सहज. विचार या अर्थाने जागोजागी आपण त्याचा विचार पाहत आलेलो आहे की जिथं जिथं महाराजांना संत चरणाचे रज सांगायचे तिथं तिथं आपल्या पूर्वसुरींनी त्याचा ज्ञान वगैरे असा अर्थ काढून ठेवलेला आहे. अशा अर्थाने ते मांडलेलं आहे. पण आपण अर्थदृष्टीने एवढा अन्याय त्या शब्दावर तरी का करावा. मला म्हणायचं असं आहे की संताच्या चरणाची खरंच माती आहे ना, तर तेवढ्या त्या मातीच्या स्पर्शानेच वासनेचं बीज जळालं पाहिजे. विठ्ठला हो, मग संत चरणाच्या रजात इतकी शक्ती, एवढं सामर्थ्य. अहो ते चरणीचे रज आहेत पण संतांच्या. लक्षात येण्याकरता सांगतो, जगद्गुरु तुकोबाराय भजनाला जायचे. त्यांचा आवडता डोंगर भंडारा. कधी कधी असं वाटतं ना की देऊगाव चांगलं होतं. त्यांनी स्वतः म्हटलंय धन्य देऊग्राम. मग देऊगाव चांगलं होतं आणि भजन करायला महाराज जायचे कुठे, भंडारा. मग देऊ असताना भंडारा का. आपल्याला काय माहिती, आपला देऊच भंडाऱ्यासाठी आहे तर आपल्याला देऊन भंडारा. विठ्ठला तो फोन करून कीर्तन सुरू होण्याची वेळ विचारत नाही. मागून फुटलो कोणतरी, तो किती कोणती वेळ विचारतो. जेवण पंगत किती वाजता बसते. मग मी बरोबर म्हटलं ना, याचा देऊ भंडाऱ्यासाठीच आहे. विठ्ठला देहू गावात असताना महाराज भजनाला भंडाऱ्यावर जायचे. कधी भामचंद्रावर, कधी घोरावडेश्वरावर. घोरावड्या, भामचंद्र आणि भंडारा या तिन्ही डोंगरावर भजन करायला जाणारे लोक बरं, त्यांना आवडायचं. भजनाला जे जे लागतं ते पोषक सगळं तिथं होतं. एकांता
नाही गुणगान नाही गुणगान अंगायेत वृक्षवल्ली सोयरे वनकरे वृक्षवल्ली सोयरे वनकरे मृगवल्ली वृषवल्ली एवढं गोड वृक्षवल्ली गायलंय तरी आपण श्रीवल्लीतच अडकलो. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगाई. आपल्या भजनाच्या साधनेच्या जागा आहेत त्या रम्य असाव्या. तिथे आल्यानंतर कोणालाही वाटलं पाहिजे अरे इथं आपण अर्धा तास आधीच येऊन बसायला पाहिजे. तिथलं वातावरण अगदी असं नसो का कधी इथून जातो एकदाचा विठ्ठला विठ्ठला अगदी छान स्वच्छ नीट नेटकं भरपूर प्रकाशित एकदम आकर्षक असं सगळं असावं. तुकोबाराय म्हणतात आपण तिथं पाहिजे. येणे सुखे रुची एकांताचा वास. जिथं वृक्षवल्ली हे सगळं भरभरून आहे. ओसाड उजाड अशा जागी काय भजन होत असतात काय. प्रापंचिक माणसं तिथं रमत नाही. तिथं आध्यात्मिक माणसांनी कसं काय रमावं. रमावं म्हणजे आधी करमावं ना विठ्ठला. पण ते बेवडे प्यायला सुद्धा चांगले गार्डन मध्ये जातात. कमाल आहे म्हटलं. म्हणजे यांना प्यायची तरी गार्डन लागतं ना. आपलं सप्ताह कुठेही असतो विठ्ठला. भरभरून असं निसर्ग समृद्ध अशी संपन्नता तिथं पाहिजे. निरनिराळ्या रांगोळ्या काढलेल्या असाव्यात. फुलझाडं ठेवलेली असावीत. आला की माणूस हल्लाच नाही पाहिजे अशी स्थिती तिथली असायला हवी. तुकोबाराय जायचे. पण तुकोबाराय भजनाला गेल्यानंतर कामगिरी वाढायची कोणाची. ज्यांच्याकडे कामगिरी वाढायची होती आई साहेब त्या म्हणायच्या तुम्ही भजनाला जाता कोणत्या डोंगरावर जाता हे कन्फर्म माहिती आहे का. पण ते का उंबऱ्यासारखं लोकेशन पण शेअर करणार थोडे की आता भंडारा का भामचंद्र का घोराड्या. बर तुम्हाला दिल्याशिवाय ह्या खात नव्हत्या काही. कारण जुन्या आई साहेब होत्या त्या. आता टेस्टिंग वरीच अर्ध पोट भरत होतं काय करता. तुकोबारायांनी खाल्ल्याशिवाय कण सुद्धा घ्यायचा नाही. बरं तुम्हाला दिल्याशिवाय मला मिळत नाही म्हणून मी तुम्हाला पत्ता विचारते हा भाव नव्हता. विचारताना सुद्धा काही माणसं फार नाजूक विचारतात. काही फारच जाडं भरडं सापडतं एखाद दिवस. म्हणजे त्यांनी चहा जर बनवून आणून ठेवला ना तर ते नाही घेतल्यावर ते म्हणतात मग आता हा कोण घेईल. म्हटलं ते टेंडर भरलं होतं का विठ्ठला. तुम्ही असं म्हणावं ना की तुम्ही हे घेतलं तर आम्हाला बरं वाटेल. हा साजूक नाजूकपणाच पाहायला मिळत नाही काही वेळेला. फार अवघड परिस्थिती. मला एका एकादशीला फराळाला नेलं 20-22 पदार्थ. मलाही म्हटलं अशीच लागते आपल्याला एकादशी. एवढे पदार्थ होते. मी तो साबुदाणा वडा तोडला आणि त्या दह्याच्या चटणीत बुडून खाल्ला. असा तोंडात गेला घास. आणि तो काय म्हणतो माहिती महाराज हे एवढे फराळाचे पदार्थ तुम्हाला कधीच कोणी दिले नसतील नाही. तो वडा आतमध्ये जायला तयार नाही विठ्ठला. होता तर एवढा नाजूकपणा पाहिजे ना. ते म्हणतात की तुम्ही खाल्ल्याशिवाय मला मिळणार नाही म्हणून नाही पण तुम्हाला उशिरा मिळतं ना म्हणून. सांगून जात जा ना कुठल्या डोंगराकडे चाललात. तुकोबाराय म्हणाले माझी या देहाची मज नाही चाल. मलाच कळत नाही मी कुठं चाललोय. पाय नेतील तिकडे. त्यामुळे मी तुला नेमकं कसं सांगू. मी आता बोललो भंडारा तिथे गेल्यावर भामचंद्रावर गेलो तर पुन्हा तू रागावशील. म्हणे मग आता मी तुमच्यापर्यंत नेमकी येऊ कशी. तुकोबाराय म्हणाले आपल्या घरातून बाहेर पडल्यावर तिठा आहे ना जिथून 3 डोंगरांची वाट फुटते. भंडारा भामचंद्र आणि घोरावड्या. त्या तिन्ही वाटेकडच्या धुळीला
कान लावायचे, कान लावायचे. ज्या दिवशी ज्या वाटेच्या धुळीत विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल, समजायचं तुकोबा आज त्या डोंगरावर गेले. आणि जिजाऊ आई साहेब 450 वर्षापूर्वी हे गुगल वापरायच्या, तेव्हा लोकेशन शेअर करण्याची पद्धत होती. विठ्ठला हा, गुगल वारकऱ्याच्या नंतर आलंय, वारकरी आधीच आहे. आणि उलट गुगलने वारकरी वापरलाय. त्यामुळे गुगलचं लोकेशन आहे ना, आपल्या विठोबाचं गंध घेतलंय त्यांनी, ते त्याच्याचमुळे आहे. विठ्ठला तुम्ही गावसा नंतर शांतपणे निवांतपणे. मला म्हणायचं काय आहे की गुगल आणि लोकेशन शेअर करण्याची जुनी पद्धत, की जा मला आता असं शोधा बघू. मला काय म्हणायचंय, 450 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. तुकोबाराय कोणत्या वाटेनं गेलेत, त्यांच्या पायाची लागलेली धूळ ते निघून गेल्यावर मागं जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, तर तिचा स्पर्श झाल्यावर वासना न जळाली तर नवल, किंवा चरणरज शब्दाचा बारीक करून अर्थ ज्ञान सांगण्याची ओढाताण करण्याची या उदाहरणाने गरज नाही. विठाला आणि काही पदाची जशी आहेत ती तशीच खरी आहे. हा, आपल्याकडे दृष्टी ती नसेल तर त्याला इलाज नाही. मग भाव धरी तया तारील पाशा, दुर्जना सज्जन काय करी. तानसेनचे गुरु होते हरिदास. वृंदावनात त्यांची समाधी आहे, निधिवनात. गेलात ना आपण वृंदावनला? नसेल गेला तर जाऊन या निधिवनात. थोडा निधी खर्च करा म्हणजे वनात जाऊन याल. त्याला निधिवन म्हणतात. फार निधी काही लागत नाही, आणि संपवा थोडी स्वतःवर पण खर्च करा. पोरं नंतर कोर्टातच जातात. विठाला आमचे डोकणे महाराज घेऊन जातील, आदिनाथ महाराज घेऊन जातील. फक्त त्यांना सांगा आम्हाला वृंदावनात घेऊन चला. मला म्हणायचं एकच आहे, एक दिवस अकबर बादशाला लहर आली आणि त्याने तानसेनला विचारलं, का रे तू एवढा छान गातो, तुझा गुरु किती छान गात असेल, एकदा त्यांची तारीख घ्या. ते म्हणते तारीख घेत नसतात. का? ते म्हणे फक्त प्रभूसाठी गातात. आपल्याला त्यांचं ऐकायचं असेल तर तिथं जावं लागेल, ते इकडे येत नाही. अकबर म्हणाल चालेल, त्यांना सांगा आपण येतो. सांगितलं तर एंट्रीच मिळणार नाही अजिबात. आपल्याला असं चोरून लपून लपून बसावं लागेल. आपण येत आहोत असे काही गडावर तोफ वगैरे डागून जमणार नाही तिथे. चला म्हणे जाऊया. हरिदास जेव्हा सायंकाळी गायला बसायचे, त्या निधिवनामध्ये त्यांच्याशिवाय रात्री कोणी थांबत नव्हतं. आजही सूर्यास्त झाला का वानर सुद्धा तिथून निघून जातात. चिट पाखरू सुद्धा आत थांबत नाही. अनेकांनी थांबण्याचा प्रयत्न केला, ते दुसऱ्या दिवशी वेडे झालेले किंवा मेलेले सापडले. कारण आजही भगवान कृष्ण परमात्मा राधाराणी सोबत तिथं क्रीडा करतात. तिथं एक रंगमहल आहे, सगळे भोग मांडले जातात आणि कुलूप लावली जातात. सकाळी जेव्हा ते दार उघडलं जातं तेव्हा त्यातला कोणता तरी एक भोग विस्कटलेला असतो. हा चमत्कार आजही वृंदावनात पाहायला मिळेल. तर त्यासाठी तुम्ही उंबरा ओलांडला पाहिजे. विठाला जेव्हा हरिदासांसाठी हरिदासांनी गायलेलं ऐकलं, अकबर म्हणतो उगाच एवढ्या तारखा तुझ्या घेतल्या आम्ही आता. तानसेन, अरे काय तुझे गुरुदेव गातात. एक लक्षात घ्या, व्यवहारातल्या वस्तूला उंची पण येते जेव्हा ती वस्तू तुम्ही त्या ईश्वराकरता समर्पित करता. तुम्ही ज्याच्यासाठी समर्पित करता ती त्या उंचीची होते. आपल्या शिड्या सगळ्या खाली उतरायच्या लावल्यात आपण. विठ्ठला कीर्तन ऐकायला लोक जरी बसलेली असली तरी आपण कीर्तन ईश्वरासाठीच केलं पाहिजे, तेव्हा ते उंच 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 असं जाईल ना. अहो, घरी बनवला तर शिरा म्हणतात आणि सत्यनारायणापुढे ठेवला की त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठला आता एवढं ऐकून तरी त्यात शिरा. मी तरी किती शिरा दुखवायच्या. ते म्हणाल तुझा गुरु किती छान गातो, चला म्हणे भेटू आहे आपण त्यांना. हे गेली डेअरिंग करून.
म्हणे खूप सुंदर गायलं तुम्ही. म्हणे, हो प्रभू करून घेतो. म्हणे काहीतरी सेवा सांगा, मी सम्राट आहे. आता तुम्ही सम्राट असशील तर ते एका संताला कशाला सांगतो? 7 12 आणि 8 त्यांना सांगून काय उपयोग आहे? मग ते विचारतात स्मशानभूमी कुठे आहे विठ्ठल. ते म्हणाले मी सम्राट आहे, सेवा सांगा. त्याच्यातला अहंकार जाणवला. ते म्हणाले इथून यमुनेच्या तीरावर वरच्या बाजूला कोसी नावाचं गाव आहे. त्या कोसी गावावर यमुनेला एक घाट आहे. त्या घाटाच्या पायरीचा कोपरा तुटलाय, तेवढा दुरुस्त कर. अकबर म्हणतो महाराज लोकांना ना देणग्या मागताच येत नाही. मी सम्राट प्रसन्न झालो आणि हे म्हणतात एक घाटाच्या पायरीचा कोपरा तुटला, तू तेवढं तर करून ये म्हणे, बघू तुझी हिंमत. जेव्हा अकबर बादशाह त्या कोसी घाटावर पोहोचला, महाराज तो सगळा रत्नांनी लखलखत होता यमुनेचा घाट. आणि त्याची जी पायरी तुटली होती, याच्या कोशागारातली सगळी मौलिक रत्न आणली असती तरी तो कोपरा सुद्धा दुरुस्त झाला नसता. परत आला आणि हरिदास स्वामींना साष्टांग प्रणिपात केला. का? आम्हाला ती घाटाची पायरी दगडी दिसते, पण वास्तव स्वरूपामध्ये त्यांच्या सत्यसृष्टीतली ती अद्भुत आणि दिव्य आहे. तसं संताच्या चरणरजाचा महिमा इतका आहे की खरोखर त्यांच्या पायाची धूळ जरी लागली, वासनेचे बीज जळून जाई विठ्ठला. कारण याची आणखी गुह्य अर्थ सांगायची इच्छा असते तर भगवान भागवतात म्हणाले नसते, माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे निमज जाण, या लागी भक्ता मागे मी आपण चरण रेणू वंदावया, ते चरण रेणू वंदिता मज केवडी आली पवित्रता. भगवान म्हणतात मी जो पवित्र झालो तो त्यांच्या पायाची माती लावल्यामुळे. याचा अर्थ पवित्र होण्याचा आणि माती अंगाला लावण्याचा संबंध आहे. माती अंगाला लावली, पवित्र झालो. प्रश्न असा आहे, जर माती अंगाला लागल्यावर मी पवित्र झालो असं देव म्हणतो, मग अपवित्र कशाने झालो ते सांगा. अशुद्धम काम संपर्कात शुद्धम काम विवर्जितम. माणूस वासनेने अपवित्र होतो, निर्वासन होण्याने पवित्र होतो. सोपं सांगू आपल्याला, आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ना, सूक्ष्म शरीर म्हणजे पंच प्राणेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी, 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे. आणि हे अपवित्र होण्याची काही कारण आहे. अशुद्धम काम संपर्कात, विकारात शिरले की आपली ही सूक्ष्म देह हा अपवित्र होतो आणि हे निघून गेले की तो पवित्र होतो. म्हणजे जसे आपल्या दिंड्या राहतात ना पंढरपूरला जाणाऱ्या, तशा विकारांच्या पण दिंड्या आहेत आणि त्यांच्या पण दिंड्यांचे मुक्काम ठरलेले आहेत. ज्ञानोबाराय वर्णन करतात, यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्मा ते वी. यांच्या दिंडीचा पहिला मुक्काम ज्या गावात असतो त्या गावाचं नाव आहे इंद्रिये. कुरुठा म्हणजे घर. इंद्रिय नावाच्या घरात यांचा पहिला मुक्काम आहे. कोणत्या नंबरची दिंडी कोणत्या घरात उतरते ते पण सांगतो. काम वासना जर आत आली तर ती डोळ्यात उतरते, क्रोध भावना आत आली तर ती जिभेवर येते, आणि लोभ लालसा आली तर ती हातात येते विठ्ठला. काम वासना आली तर ती डोळ्यात येते. म्हणजे लोक म्हणतात त्याची नजर फार, नजर वाईट आहे म्हणजे काय? कामी येतो. फोटो काढताना सुद्धा फोटो डबल का केव्हा काढावा लागतो? बोला, हे उत्तर तर तुम्ही डोळे मिटून द्याल विठ्ठला. का उत्तर डोळे मिटू नये? डोळे मिटले की कॅमेरामॅन म्हणतो रिटेक परत. का? डोळे जर बंद झाले असतील तर उलगडा होणार नाही फोटो कोणाचा आहे. म्हणजे आपली ओळख फक्त डोळ्यांनी होते. कामवासना डोळ्यात उतरते, क्रोध जिभेवर उतरतो, जिभेवर सगळे मंत्र बाहेर पडतात. तव जननी मम जननी च. हे संस्कृतात ऐकायलाच बरं पडतं विठ्ठला. काही ना तर क्रोध यायला, शिव्या बाहेर पडायला क्रोधाची गरजच नाही. एकाने फोन केला म्हणजे चुकून लागला होता त्याचा. मी कडनं म्हटलं रामकृष्ण हरी,
त्यानं तो बोलायच्या आत ठेवला, पण ठेवेपर्यंत बोलला. चायला महाराजाला लागला वाटतं. मी म्हटलं हा जर महाराजाशी असा तर हा एरवी कसा असेल. क्रोध आत आला की जिभेवर उतरतो आणि लोभ आत आला की हातात उतरतो. ते पेपरात बातमी येते बघा, लाच लुचपत खात रंगे पाव पकडलं. असू दे, काय नाही, काय काही सांगा, रंगे डोकं सांगा तरी चालेल. काय रंगे हात पकडलं, लोभ हातात उतरतो ना. म्हणजे अपवित्र का झाला? वासनेने. पवित्र केव्हा होईल? वासना जाण्याने. वासना कशाने जाते? देव म्हणाले वासना जाते संताच्या चरण रजाने. विठ्ठला चरण रजाने वासना निवृत्त झाली. महाराज म्हणतात जशी ती निवृत्त झाली मग मग राम नामे उपजय आवडी. 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 सुख घडघडी माडो लागे. सुख घडघडी माडो लागे. वाढू लागे. सुख घडघडी वाढू लागे. सुख घडघडी माडो लागे. सुख घडघडी माडो लागे. सुख घडघडी माडो लागे. सुख घडघडी माडो लागे. मग राम नामे उपजय आवडी. 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 उपजय राम नामे उपजय आवडी. वासनेचे बीज जळून जाईना मग रामनामे उपजय आवडी. म्हणजे रामनाम घेऊनच वासना जळणार आहे, तर मग ते रामनामाच्या आवडी उपजेला मग का लावला? त्याचं उत्तर असं आहे, वासना जळेपर्यंत नाम गरज म्हणून घेतली जाईल आणि वासना जळाल्यावर नाम आवड म्हणून घेतली जाईल. जेव्हा नाम आवड म्हणून घेतलं जाईल मग सुख घडोघडी वाढू लागे. हे सुख प्रपंचातलं नाही, भक्ती सुख. मग भक्ती सुख कोणतं? जेव्हा जेव्हा तुम्ही नाम घ्यायला जाल तेव्हा कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हा सगळा परिणाम त्या संत चरण रजाचा आहे. लोक म्हणाले बरं आहे मग आता हे कसं किलो भेटतं? महाराज म्हणतात ते किलोने भेटत नाही. हे तुम्हाला सहज आणि सोपं वाटत असलं तरी याला पूर्व पुण्याची आवश्यकता आहे. शेवट तुका म्हणे साधना भगवती. तुका म्हणे साधना भगवती. तुका मन दादन सुलभ भगवती. तुका मन दादन सुलभ भगवती.
मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घरो घरी मानो लागे सुख घरो घरी मानो लागे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज तुकाराम 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 जय तुकाराम 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 जय तुकाराम